पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. निराश झालेल्या मनाला मनोरंजनाची फुंकर घालण्यासाठी सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, एका आजारी बॉसला भेटायला आले त्याचे कर्मचारी. बघूया याने बॉसच्या तब्येतीत काय सुधारणा होतीये ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या अतरंगी कलाकारांचं. हॅलो, तामणकर मॅडम. बोला. हो हो, मी ओके आहे. नाही जस्ट एक काल थोडंसं गरगरलं ऑफिसमध्ये. हो हो, हां नाही एकदम ओके आहे. हां नाही ते थोडंसं ते लावलं आहे काहीतरी, पण हो डॉक्टर म्हणाले हो हो उद्या सोडणार मला. हो हो नाही आता बरंच वाटतंय तुम्ही फोन केलाय. हो ह्याच्या आधी नव्हतं पण आता खूप बरं वाटतंय. म्हणजे वृक्ष वाळवंटात गुलकंद आईस्क्रीम खाल्ल्यावर कसं वाटतं तसं वाटतंय. हो. काय म्हणताय? नाही तुम्ही नका येऊ. नाही एवढ्या लांब कशाला येताय तुम्ही? नाही हे बघा, तुम्ही आठवड्यातला एक दिवस तुम्ही मीरा रोड ब्रांचला येता तेवढं खूप आहे आमच्यासाठी. हो, तेवढ्या तारखा मात्र पाळा. होय मी आलात की असं भरल्यासारखं होतं. या तुम्ही. हां हो नाही आय एम ओके काहीच नाही प्रॉब्लेम. हो काय नाही, आता उद्या संडे आहे, आज सॅटर्डे आहे, काल फ्रायडे होता. नाही वार नाही सांगत आहे मी तुम्हाला. मी हे सांगतोय की मी काल ॲडमिट झालो. आजचा दिवस ठेवतील आणि उद्या मला डिस्चार्ज देणार आहेत. हो सोमवारी ऑफिसला मी. येस नाही काल तसं कामाचं काहीच नाही. माझा स्टाफ वाघ आहे, टेन्शन घेऊ नका. हो ओके येस थँक्यू. अजिम नाही, समीर. अजिम तुमच्या बॉयचं नाव आहे ना, त्यामुळे हां ठेवला. हो बरंच वाटलं एकदम. हो हां काय बोललीस काय? इकडे बोललीस काय? हळू बोला ना. काय हॉस्पिटल आहे, हळू बोला ना सर. अगं पण ते तू बोलतेस तर ऐकू तर जाऊ दे ना मला. काय बोलतेस? तुमच्या ऑफिस मधला स्टाफ आलाय तुम्हाला भेटायला. माझ्या ऑफिसचा स्टाफ आलाय? हळू. हो ओरडत नाही, माझा सॅटर्डे आहे ना तरी. बाहेर आहे. बोलो. अरे बापरे, मला वाटलं नव्हतं एवढं येईल. या वहिनी वा चेतू. भाऊजी या चल कुठे सही काय? या नमस्कार माने सर नमस्कार. कसं काय, बरं आहे का तुम्हाला? होय बरं आहे. हा व्यवस्थित ना? होय सर बरे नमस्कार. आहेत ना? असं अचानक काय झालं? मला बातमी कळली आणि माझ्या काळजात धस्सच झालं. माझं लक्षच लागे ना कशात. माझ्यासाठी माझं आभाळच फाटलं ना सर. एकदम पोरकं झाल्यासारखं वाटतंय हो. ऐका आज तुमच्या ऑफिस मधला दुसरा दिवस आहे. काल पहिला होता. मी काल ॲब्सेंट होतो, आपली भेटच नाही झाली. माझ्यासाठी एवढं रडावं, एवढं बॉन्डिंग तर होऊ दे आधी. नाही सर तुम्हाला माहिती नाही, पण मी तुम्हाला माझा गुरु मानते. तुम्ही गुरु आहात सर माझे. बरोबर आहे, पण हे गुरु शिष्याचं नातं झालं कधी हेच मला कळत नाही. काहीतरी लॉजिक लागलं पाहिजे ना. बरं असू दे, तुमच्या भावनांचा मी आदर करतो, पण तुम्ही आज शनिवार असून तुम्ही मला भेटायला आलात. हॅट्स ऑफ लेवलचा त्याग आहे हा. नाही सर कॉर्पोरेट क्षेत्रात शनिवारी दुसऱ्यासाठी वेळ काढणे हॅट्स ऑफ लेवलचा. मी तुम्हाला सांगू, आपली स्वतःची विंडो सीट आपण दुसऱ्याला दिल्यावर कसं वाटतं समोरच्याला, या क्षणाला तसं मला वाटतंय. खरं सांगतो. नाही सर नाही. थँक्यू. असं नका बोलू. कोण आजार आहे काय? साहेब तुम्ही आमचे असं नाही होणार ना. पा माने कसं बोलताय. मग काय तर? वहिनी तुम्हाला सांगतो, मागे माझ्या शेजारचा टॉमी मेला, मी त्याच्यासाठी रजा काढली होती. हो का? मग आणि आता तर साहेब आजारी आहे ना हो. आमचे साहेब कुत्र्यापेक्षा कमी आहे का? एक मिनिट पाटील, काय गोंधळ होतोय पाटील?
मी कुत्र्यापेक्षा जास्त आजारी आहे की नाही ह्यात तुम्ही कुत्र्याशी तुलना करताय कळतंय का तुम्हाला? असं नका करू पाटील. नाही नाही सर, तुम्ही ना शब्द नका पकडू, भावना समजून घ्या सर. हो, नाही. भावना समजून घ्या. तुम्हाला सांगतो हे नी सरांकडून खूप काही शिकलो आम्ही, माहिती आहे? हो का? मग विषयच नाही. मला तर म्हणजे जीवात जीव नाही काढल्यापासून, माहितीये का? काही टेन्शन घेऊ नका. डॉक्टर मला म्हणालेले आहेत की उद्या संध्याकाळी मला डिस्चार्ज देणार आहेत. कळलं का? डॉक्टरांचं एवढं सिरियसली घेता का सर कुठे? हॉस्पिटलमध्ये असल्यावर डॉक्टरांचाच सिरियसली घ्यायचं असतं. नाही नाही सर, तुम्ही रिकामा ताण घेताय असं माझं म्हणणं आहे. त्यांचा तो धंदा आहे, आपली ती बॉडी ना, आपण स्वतःकडे पाहिलं पाहिजे ना सर. सर तुम्ही एक काम करा, बरोबर. तुम्ही फ्रूट खा सर. हे काय तिकडे पाटील, पेशंटला तिखट मीठ चोळलेला पेरू कोण आणतो? काय भेटवस्तू आणली तुम्ही मला? तर खरं तर मी शाळेला तिखट मीठ लावलं होतं, पण त्याच्यात मजाच नव्हती. म्हटलं तिखट मीठ लावलेलं काय चांगलं असेल, तर मला पेरू दिसलं, मग मी पेरू आणले. अरे फळं नका बदलू. पेशंट आहे ना, पेशंटला तिखट मीठ चोळलेलं काहीच आणायचं नसतं. एवढी साधी अक्कल नाही का तुम्हाला? मला सांगा. नाही सर, सिग्नलवर गाडी थांबली, मला पेरूवाला दिसला, कापलेले पेरू होते. त्याला म्हटलं फटक्यात मीठ मिरची लाव, सिग्नल सुटायच्या पहिले दे. ते घेतले आणि आला सर मी. हे बघा. हो, पेरू कसा घेतला ह्या प्रश्नाचं उत्तर नका देऊ तुम्ही मला. तिखट मीठ चोळलेला वस्तू ह्यांना कळत कसं नाहीये? मला हेच कळत नाहीये. सर तरी नशीब काकडे घेत होत ती. थांबा हो जरा. काकड्या बिकड्या कशा आणता हो तुम्ही? ते नका आणू. ठीक आहे सर. सर पेरू जाऊ द्या. वेगळं काहीतरी आणा ना, शहा ठीक आहे सर, पेरू जाऊ द्या. तुम्ही हे घ्या सर. हा, बॉब्या बॉब्या आणल्या तुम्ही? बॉब्या सर ते वाजायला लागला सर, रिलॅक्स करा तुम्ही. के मी बॉब्या कोण आणतं? तळलेल्या बॉब्या कोण आणतं पेशंट? हेच कळत. त्या सिग्नलवर बॉब्याच होत्या सर. मी खरं तर स्ट्रॉबेरी आणणार होता, पण दूर दूरपर्यंत स्ट्रॉबेरी वालाच हो नव्हता. पण हा, म्हटलं बॉब्या आणवा बा असं. अरे पण मुद्दा तो नाहीये. पेशंट आहे की नाही हॉस्पिटलला ऍडमिट, त्याला बॉब्या नाही आणायच्या एवढंच. असू द्या, असं तुम्ही शांत व्हा ना. ते वाचतं ना सारखं सारखं. शांत व्हा. एवढ्या प्रेमाने आणल्यात ना त्यांनी. द्या भाऊजी, असू द्या, असू द्या. मी ठेवते, द्या. हा, मला खूप आवडतात, मी ठेवते. मला आवडता बॉब्या. कॉलेज पासून. अरे वा वा वा. कॉलेज मध्ये ना मला बॉब्या देवलच म्हणायचंय. हिचा विनोद आवरा आधी. हिचा विनोद आवरा हिचा. तिघांनी घशात हात घाला आणि विनोद करा तिचा. बाहेर बॉब्या देवल विनोद करते हॉस्पिटलमध्ये. सर रिलॅक्स होता. नको करू हे विनोद. शांत व्हा. सर सर ठीक ताण घेऊ आहे नका, ताण घेऊ सर. बॉब्या खायची मजा कवा आहे? जेव्हा ते असं घातलं खाचा 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 आणि काच 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 खाल्लं, ती मजा आहे की नाही? मला तशाच खायला आवडतात. हा. मला आहे ना चहामध्ये बुडवून खायला आवडतात. अरे वा. हा, आणि त्याच्यात ना जसा चहा असा ओढायचा प्यायचा. भारी भारी. बॉब्या म्हणजे बॉब्याच. मी एकदा बॉब्याच्या भोकात मागणं बोट घातलं होतं, पुढनं मिल्ली पाल बाहेर आली होती. ए उचला ते बॉब्या, उचला बाहेर फेका. बॉब्या उचला बाहेर. या चांगल्या मेलेले पाल कशाला? असतं ना सारखं. त्याला काय शुशू करतेस तू? त्यांना शुशू कर आणि हे कशाला असू आणतात द्या. तुम्ही? त्रास पेशंटला ह्या गोष्टी नाही आणायचो. अरे ह्यांना शांत कर ना ग तू. चांगले आहे ते त्यामुळे. त्रास होतो ना. सॉरी सॉरी. नाही आणायचं. थांबा ना, शांत व्हा बरं, ठीक आहे बस. असू द्या, मी ठेवून घेतलं. थँक्यू. शांत. सर हम्म. मी खरंच काय नाही आणलं, सॉरी बरं का. नाही चांगलं आहे. ह्यांच्या विषयानं तुम्ही नाही आणलं ते जास्त बरं आहे. नाही तसं नव्हतं, कसं पत्ते पाणी असणार म्हटलं आहे हॉस्पिटलात आहे तर एवढं कशाला पथ्य पाणी असं नाही. मी ओके आहे, पण ते हॉस्पिटलमध्ये अशा गोष्टी बऱ्या नाही वाटत. नाही ते आहेच ना. हे आणलंय मी तुमच्यासाठी. काय आणलंय? अरे माणूस आहे का? हार आणलाय. हार आणला. रिलॅक्स व्हा सर, रिलॅक्स व्हा. अरे पेशंटला हार कोण आणतं? माने तुम्ही घाई केली. घाई केली म्हणजे? नाही, घाई केली म्हणजे? घाई केली म्हणजे तुम्ही त्या फुलवाल्याकडे थांबायला पाहिजे होतं, पुच्छगुच्छ बनवून घ्यायला पाहिजे होतं, मग आणायला पाहिजे होतं बा. का नाही आणला? अहो, नाही सर, मी तीच पुष्पगुच्छच मागितला होता सर. ऐका की, ऐकून तरी घ्या की. मी मागितला होता. हारवाला काय म्हणला, फुलं संपली ती, हार पाहिजे तर घ्या. हो का? मग मोकळ्या हातानं कसं यायचं म्हणून आपलं सरांना वाईट वाटेल ना म्हणून हार आणला. आता काय काय करायचं? उत्तर? पण माने काहीतरी एवढं आणलं. हार हार कशाला? अहो 2-3 फुलं किंवा एखादं गुलाब पण चाललं असतं. गुलाबचंद. हा, त्या दिवशी आमचे काका वारले ना, तर मग आम्ही त्याच्या पाकळ्या केल्या आणि त्यांच्या डेड बॉडीवर टाकल्या. काय सांगताय? हे ज्या करू पाकळ्या त्याला काय विषय अरे आहे? डेड बॉडी आहे का? अरे हे
अहो नका ना अहो ना सारखं थांबा ना. अरे वाजताना म्हणजे तुम्ही ह्याला गप्प करतात ते वाजणार नाही अहो, मी नाही. वाजवतोय डमाडमा वाजून तिकडे काय बाई बोल शांत व्हा ना जरा. काय कळत नाही का साध्या साध्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत माने हार कोण आणतं मला सांगा तुमचा ना नेहमीचा प्रॉब्लेम आहे सॉरी माने देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा आजोबांच्या छातीवरचे केस मोजायला गेला होता तुम्ही काय हे हा? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.